Welcome friend. Today I have discussed some concept and definition and history of income tax in India. So, income tax in India is a tax paid by individual or entities depending on the level of earning or gains during the financial year. सो जे काही आर्थिक वर्षात मिळकत किंवा नफ्याच्या पातळीवर जे काही अवलंबून असते, मग ती व्यक्ती असो किंवा संस्था असो, भारतामध्ये अशा व्यक्तींना काय करावा लागतो? कर भरावा लागतो, प्राप्ती कर भरावा लागतो. द गव्हर्नमेंट ऑफ इंडियन डिसाइडेड द रेट ऑफ इन्कम टॅक्स ॲज वेल ॲज इन्कम. मग काय करत असतं सरकार? जे भारत सरकार आहे ते काय करत असतं? त्या व्यक्तीवर किंवा त्या संस्थेवरती काय करत असतं? टॅक्स डिसाइडेड करत असतो. त्याला किती स्लॅब भरायचा असतो या गोष्टींचं काय करत असतो? कर आकारत असतो. हे आपण टी-वायला असताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील याचा अभ्यास आपण करत असतो. Tax slab on which individual are taxed, those under higher income slab or tax. At higher rates, the taxable income slab are changed from time to time keeping in. जसं तुमचं इन्कम वाढत जाईल तसं तसं तुमचा स्लॅब रेट किंवा प्रत्येक वेळेस कर काय करावा लागेल तुम्हाला? जास्तीत जास्त भरावा लागतो किंवा आकारला जातो. Mind the price level, sometimes the government also provide income tax rebate which benefit people in the lower income group to collect long term funds. The government also provide income tax initiatives the amount invested in tax. जो स्लॅबवरती अधिक दराने कर आकारला जातो असा करयोग्य उत्पन्नाचे स्लॅब किंमत पातळी लक्षात घेऊन वेळोवेळी बदल केला जातो. कधीकधी सरकार आयकर सूट देखील देते ज्याचा फायदा निम्न उत्पन्न गटातील लोकांना होत असतो. देन इन्कम टॅक्स फीचर्स. फर्स्ट इज ए टॅक्स इज अ कंपल्सरी पेमेंट टू बी पेड बाय द सिटीजन हू आर लायबल टू पे इट. हेन्स रिफ्युजल टू पे ए टॅक्स पुनिशेबल ऑफेन्स. जो काही कर भरणे बंधनकारक असणाऱ्या नागरिकांना भरणे आवश्यक आहे, म्हणून कर देण्यास नकार देणे हा काय दंडनीय गुन्हा. फॉर एक्झाम्पल, एखादा आपण दुकानात गेलो, वस्तू खरेदी केली, आपल्याला काय करावं लागते? किंमत मोजावी लागते. तसेच जर आपल्या उत्पन्न जर वाढलं तर आपल्याला कर भरणे सुद्धा काय आवश्यक आहे. आणि जर तुम्ही तो बुडवला तर काय होईल? दंड देखील आपल्याला भरावा लागेल. देर इज नो डायरेक्ट क्वाइट प्रो क्यू बिटवीन द टॅक्स पेयर्स अँड द पब्लिक अथॉरिटी. जो काही करदाता आहे आणि सार्वजनिक जी संस्था आहे थेट काय करत असतो? तो निवडत असतो. त्यानंतर ए टॅक्स लिव्ह टू मीट पब्लिक एक्सपेंडिचर इन्क्वायर्ड बाय द गव्हर्नमेंट इन द जनरल इंटरेस्ट ऑफ द नेशन. देशाच्या सामान्य हितासाठी सरकारने केलेला सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी कर आकारला जातो. जे काही सरकार आपल्यासाठी ज्या सेवा प्रोव्हाइड करत असतात त्यासाठी काय केला जातो? टॅक्स आकारला जातो. मग आपले रस्ते असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टीसाठी सरकार काय करत असते? पैसे प्रोव्हाइड करत असते. देन ए टॅक्स पेबल रेग्युलर पिरियडिकली ॲज अ डिटरमाइंड बाय द टॅक्सिंग अथॉरिटी. कर प्राधिकरणाद्वारे निश्चित केल्यानुसार कर नियमितपणे आणि वेळोवेळी देणे गरजेचा असतो. आणि लास्ट, ए टॅक्स इज अ लीगल करेक्शन. कर म्हणजे काय? कायदेशीर दुरुस्ती. देन स्कोप ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. देर इज इंडियन टॅक्स ॲक्ट. So, the Income Tax Act 1961 is applicable to whole of India, including Jammu and Kashmir. The act broadly calls जम्मू आणि काश्मीर आणि भारतात जेवढे राज्य आहे या सगळ्या राज्यांना काय होतोय? इन्कम टॅक्स लागू होतोय अंडर 1961. सो फर्स्ट, बेसिक ऑफ चार्जिंग इन्कम. मिळकत वसूल करण्याचा आधार म्हणजेच काय? जी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा
काही लोकांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत, बिझनेस आहे, व्यवसाय, उद्योग या लोकांकडून काय करत असते सर, कर आकारत असते. देन इन्कम एक्झॅम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स, मिळकत आयकरातून सूट. देन कॉम्पिटिशन ऑफ इन्कम्स अंडर व्हेरियस हेड ऑफ इन्कम, उत्पन्नाच्या विविध प्रमुखाच्या उत्पन्नाची गणना करणे. जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल आणि आपण आणखी काही व्यवसायामध्ये काय केलेले आहे, आपण आपले पैसे गुंतवलेले आहेत, या सगळ्या व्यवसायांचा, या सगळ्या उत्पन्नाचं काय करत असते, गणना करत असते. देन क्लबिंग ऑफ इन्कम, मिळकत जमा करणे. सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड लॉसेस, नुकसान सोडून पुढे जाणे. देन परमिशेबल डिडक्शन, परवानायोग्य वजावटी. रिबीट अँड रिलीफ्स, सूट व सवलती. देन इन्कम टॅक्स अथॉरिटीज अँड देअर पॉवर्स, विशिष्ट प्रकरणातून कर निश्चित करणे. टॅक्स ऑन डिव्हिडंड डिस्ट्रीब्युटेड बाय डोमेस्टिक कंपनीज, देशांतर्गत कंपन्यांची वितरित केलेल्या लाभावरती कर मिळवणे. देन इन्कम टॅक्स अथॉरिटीज अँड देअर पॉवर्स, प्राप्तिकरातील प्राधान्यीकरण आणि त्यांचे अधिकार निश्चित करणे. देन सर्वे सर्च अँड सिज्युअर, सर्वेक्षण, शोध आणि जप्ती. देन असेसमेंट प्रोसिजर, मूल्यांकन प्रक्रिया. देन कलेक्शन अँड रिकव्हरी ऑफ टॅक्स, टॅक्स डिडक्शन अँड सोर्स, TDS, सगळ्यांना माहिती आहे, स्रोत किंवा कर कपात वसुली करणे. देन पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स, आगाऊ कर भरणे. देन रिफंड, परतावा. ॲपील अँड रिव्हिजन, अपील आणि पुनरावृत्ती करू शकतात. आणि लॅट ॲक्विजिशन अँड इम्युएबल, अधिग्रहण. हे काय 1961च्या अंतर्गत हे जे काही 17 आहेत पॉईंट, जे स्कोप आहे, वावे, या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात, आपल्याला द्याव्या लागतात. देन लास्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ इन्कम, मिळकत संकल्पना. त्यानंतर पर्सन सेक्शन, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्ती विभाग. त्यानंतर SSE मूल्यांकन, असेसमेंट इयर मूल्यांकन वर्ष, प्रिव्हियस इयर मागील वर्ष. आणि लास्ट ॲग्रिकल्चर इन्कम सेक्शन, कृषी उत्पन्न. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये प्रत्येक एक भागावरती प्रॉब्लेम आणि थिअरी बघणार आहोत.